ती कुठेतरी झाकण्याचा प्रयत्न भाजप करते असं थेट आरोप त्यांनी केलेला आहे. आपली प्रतिक्रिया. दुर्घटना ही दुर्घटना असते, ती काही कोणी घडवलेली नसते. हम्म, ज्या आता आरोप करत होत्या गृहमंत्र्यांच्या अपयशीपणाचा, हम्म, त्यांचे मुख्यमंत्री असताना घरातनं एक दिवस बाहेर तरी पडले होते का? हम्म. कोरोनाच्या काळामध्ये मृतांच्या सप्लाय मधले पैसे खाणाऱ्या लोकांनी आम्हाला शिकवू नये. मग का खासगी विमान करून मोदींच्या पाया पडायला गेले होते का? उद्योगपतीला मध्यस्थी घालून विचारा सुषमा अंधार यांना. म्हणजे काही आपल्याला पद दिलंय म्हणून काहीही बोलायचं आणि नाकाने कांदे सोलायचे, हे काही बरोबर नाही. ही दुर्घटना आहे. विकासाची कामं सुरू असताना ज्या पद्धतीनं सुरक्षेची त्या ठिकाणी खातरजमा करायला हवी होती ती त्या कंत्राटदारानं केलेली नाही. आणि दुर्घटना ही दुर्घटना असते, ती काही कोणी जाणून बुजून केलेली नसते. प्रत्येक गोष्टीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माननीय मुख्यमंत्र्यांना आणण्याची जी घाणेरडी सवय आहे, आपण काय पात्रतेचे आहोत हे बघून टीका केली पाहिजे, एवढंच मला म्हणायचं. पण ही घटना दुर्दैवी आहे. या सगळ्या विषयामध्ये चौकशी होईल, कारवाई होईल आणि यापुढं एक गोष्ट आपण लक्षात घ्या, हजारो कोटी रुपयाचे इतके मोठमोठे प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये उभे राहिले. हे सगळे होत असताना समृद्धीच्या एका बोगद्यावरती झालेला अपघात वगळता इगतपुरीच्या जवळ इतर एकही अपघात झाला का? शून्य अपघात ही संकल्पना लक्षात ठेवून विकासाची कामं केली जातात. त्याकरता अद्ययावत यंत्रणा मागवली जाते आणि त्यामार्फत कामं केली जातात. एवढं सगळं उभं राहत असताना एक हा अपघात घडला जो दुर्दैवी आहे आणि निश्चित याला कुठेही माफी नाही. परंतु आपल्या नेत्यांनी काय कामं केली? काहीच केलं नाही. अजितजी त्यांनी फक्त एक संदर्भ दिला, तो म्हणजे आता जे पुण्यामध्ये जे आंदोलन चालू आहे हर्षवर्धन सपकाळ, आता सुषमाताईंनी फोन ठेवलेला आहे. मात्र या सगळ्या एकंदरीतच जे काही राडा चाललेला आहे पुण्यामध्ये, आंदोलन शांततेमध्ये सुरू होतं, हर्षवर्धन सपकाळांची भूमिका ही चुकीचीच आहे असं सुद्धा सांगण्यात येत आहे. आपली प्रतिक्रिया त्याबद्दल. लाज वाटली पाहिजे. त्या आकडबाज मिशा ठेवतात ना हर्षवर्धन सपकाळ, सपकाळांच्या आधी मिशा छाटल्या पाहिजे. म्हणजे खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिप्पू सुलतानची करणाऱ्याची जीभच छाटली पाहिजे. परंतु आपण लोकशाहीमध्ये राहतो, अशा पद्धतीची वक्तव्य करणं प्रवक्ता म्हणून माझ्यावरती झालेले संस्कार नाही आहेत. परंतु खरोखर प्रत्येक मराठी माणसाला संताप यावा अशा पद्धतीचं वक्तव्य. एक तर हे सपकाळ म्हणजे यांचं डोकं ठिकाणावर आहे का? यांना छत्रपती शिवरायांचा इतिहास माहिती आहे का? हा टिप्पू सुलतान अत्यंत धर्मांध, नीच आणि अतिशय जुलमी असा राज्यकर्ता होता. त्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारख्या सगळ्यांना सोबत घेऊन जाणाऱ्या आणि स्वराज्य सगळ्यांसाठी स्थापन करणाऱ्या अशा जाणत्या राजाबरोबर कशी होऊ शकते? म्हणजे माझं तर असं स्पष्ट मत आहे, शिवरायांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचं विधान करणाऱ्याची जीभच छाटली पाहिजे. पण आपण लोकशाहीमध्ये आहोत, त्यांच्या मिशा कापल्या पाहिजे आणि जातील तिथं आम्ही त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करू. कारण काय आहे की तुम्हाला मतं मिळवायची, आपण स्वतः राजकीय सुनता करून एका विशिष्ट समाजाचं लांगुल चालन कराल, परंतु खरा इतिहास काय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तो मध्ययुगाचा काळ होता. प्रत्येकाने आनंदीत अत्याचार केले त्यांचा धर्म वाढवण्याकरता आणि राज्यकर्ते म्हणून ते स्वतःला एका विशिष्ट म्हणजे इस्लामी धर्माचे राज्यकर्ते म्हणून घेत. शिवाजी महाराजांचं तसं नव्हतं. महाराजांनी गुलाम विकू नये असा कायदा केला आणि हे छापे टाकून गुलाम विकून अरबस्तानला नेऊन विकणारे आणि 300 पट टॅक्स घेणारे लोक होते. यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची कशी होऊ शकते? हो, गोर गरीब, शोषित, वंचित, दलित, आदिवासी या सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठे? आणि फक्त धर्मांधासारखं वागून आपल्या बापाकडून मिळालेलं राज्य हे फक्त एका विशिष्ट धर्माचं कसं आहे याची काळजी वाहणारा टिप्पू सुलतान हा कुठे? त्यामुळं मला असं वाटतं उचलली जीभ लावली टाळ्याला. काहीतरी थोडाफार इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे, परिस्थितीचा अभ्यास केला पाहिजे. आपण निदान ज्या राज्यामध्ये राहतो त्या राज्यामध्ये निदान ज्या देशाचे आपण नागरिक आहोत त्या देशाचा इतिहास नीट आपल्याला माहिती असला पाहिजे. हर्षवर्धन सपकाळांच्या तर आधी मिशाच छाटल्या पाहिजे. आकडबाज मिशांना तूप लावून फिरतात ना हर्षवर्धन सपकाळ, अक्कल नसलेल्या अक्कल शून्य माणसासारखं हे जे तुलनेचं त्यांनी विधान केलेलं आहे याच्याकरता त्यांचा करावा तितका निषेध थोडा आहे. आणि जातील त्या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध महाराष्ट्राची शिवप्रेमी जनता केल्याशिवाय राहणार नाही. पण अजितजी, आता तुम्ही सुद्धा भाजपचे प्रवक्ते आहात, मात्र एकंदरीत एक राजकारणी म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय.
आता जे राजकारणामध्ये जे काही महापुरुषांबद्दलचे जे काही वक्तव्य केली जातात, आपण राजकारणासाठी महापुरुषांना का राजकारणाच्या या सगळ्या जाळ्यामध्ये ओढतोय? हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं नाही वाटत तुम्हाला? 100% थांबलं पाहिजे. आणि हे आधी तुम्ही सपकाळांना विचारा की काय बाबा काय आवश्यकता होती तुम्हाला? टिपू सुलतानला ज्यांना भजायचं त्यांना भजू देत, ज्यांचा टिपू सुलतान हिरो आहे त्यांचा असू देत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्थान हे सर्वोच्च आहे. महाराजांशी कुणाचीही तुलना केली जाऊ शकत नाही. ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीचं घडलंय त्या लोकांना भोगावं लागलंय. मग तो कोण छिंदम असो, फिंदम असो, कुणी असो, त्यांना पदावरून काढलंय, पायउतार केलंय, त्यांना आयुष्यातनं राजकारणात आणि सामाजिक जीवनात महाराष्ट्राच्या जनतेनं उठवलंय. हे लक्षात घ्या. नक्कीच आपल्याला काय पद दिलेलं आहे आपल्या श्रेष्ठींनी? आपण एका पक्षाचे महाराष्ट्राच्या प्रदेशाचे अध्यक्ष आहोत. टिपू सुलतानची म्हणजे मला सांगा, आपल्याला आपण पत्रकार म्हणून या विषयामधला किमान अभ्यास आपल्या प्रत्येकाचा असतो, शिवप्रेमी म्हणून असतो. छत्रपती शिवाजी महाराजांची आणि धर्मांध शासक टिपू सुलतानची कशी तुलना होऊ शकते? होऊच शकत नाही. अजितजी, माझ्यासोबत आता पुण्यातले नुकतेच काँग्रेसमध्ये गेलेले प्रशांत जगताप सुद्धा आहेत. प्रशांतजी, आता माझ्यासोबत भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण सुद्धा आहेत. काँग्रेसनं जी काय भूमिका घेतलेली होती, हर्षवर्धन सपकाळांचं जे वक्तव्य होतं त्याचा निषेध केलेला आहे. आपली काँग्रेसच्या पक्षाच्या वतीनं काय भूमिका आहे? हे मुळात तुम्ही समजून घेण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत होतं, आहे आणि उद्या सुद्धा राहील. छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा अभिमान, स्वाभिमान आहे. काल आमचे प्रांताध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेबांनी कुठेही या ठिकाणी टिपू सुलतान बरोबर महाराजांची तुलना केलेली नाही. समकक्षी याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा, छत्रपती शिवाजी